नमस्कार मंडळी, मी कांगणे सर. आजची बोधकथा सांग काम्या. खूप दिवसापूर्वीची गोष्ट आहे. आजच्या काळासारख्या ज्या विज्ञान युगामधल्या सुविधा आहेत त्या पूर्वीच्या काळी नव्हत्या. वाहतुकीसाठी, जाण्या येण्यासाठी पूर्वीच्या काळासारख्या, आत्ताच्या काळासारख्या पूर्वी सुविधा ह्या अजिबात नव्हत्या. त्या काळामध्ये जर या गावावरून त्या गावाला जायचं असेल तर जाण्यासाठी वाहन म्हणून घोडागाडी किंवा बैलगाडी, डमणी, खासर किंवा घोड्यावर बसून लोक प्रवास करत होते. हीच एक गोष्ट आहे सांग काम्या माणसाची. फार पूर्वी एका गावामध्ये एक खूप श्रीमंत असे पाटील राहत होते. त्या पाटलाकडे काटवाडी घोडा होता. पाटील या गावावरून त्या गावावर जाण्यासाठी त्या घोड्याचा उपयोग करत असो. घोड्यावर बसून पाटील जायचे. पण झालं असं की त्यांच्यासोबत सतत एक नौकर असायचा. तो नौकर पाटलासोबतच राहायचा. पण योगायोग असा झाला की जो हमखास दररोज त्यांच्यासोबत जो नौकर राहत होता तो त्या दिवशी कामावर नव्हता. म्हणून त्यांनी त्यांच्याऐवजी घरी दुसरा असलेला नौकर सोबत घेतला. परंतु तो दुसरा नौकर मात्र सांगकाम्या होता. आणि पाटील त्या नौकराला सोबत घेऊन त्याला सांगितलं, माझ्यासोबत चल. पाटील सकाळी सकाळी सगळं आटपून त्या ज्या नौकराला सोबत घ्यायचं होतं त्यानं घोडा हजर केला. घोड्यावर खोगीर चढवला आणि पाटील आल्यानंतर त्या घोड्यावर बसले आणि घोडा चालायला सुरुवात झाली. घोडा पुढे चालला, तो नौकर पाठीमागं चालला होता. आणि नौकर पाठीमागं जात असताना खूप दूरवर गाव असल्यामुळे घोडा पुढे, तो नौकर मागे, पाटील घोड्यावर, असं करत करत त्या गावाजवळ गेले. त्या गावामध्ये उतरल्यानंतर पाटील पाहुण्यांच्या इथं बसले. आणि बसल्यानंतर तिथं गप्पा झाल्या, जेवण खावण झालं, नौकराचंही खाणं पिणं झालं, त्या घोड्यालाही चारा वैरण झाली, पाटलाचा आराम झाला आणि पुढच्या गावाला निघाला. पण घोड्यावर बसण्या अगोदर पाटलांनी विचारलं, अरे माझी शाल पडली होती पाठीमागे, तू आणली का? तो म्हटला, नाही पाटील, तुम्ही मला सांगितलंच नाही की पाठीमागं काही पडलं तर घे. मला पाठीमागं नुसतं चालायला सांगितलं आणि मी म्हणून पाठीमागं तुमच्या चलत राहिलो. तुमची कोणती वस्तू पडली ही मी कशाला उचलू? आणि तुम्ही तर नुसतं चालायला सांगितलं होतं, तुम्ही काही ती शाल पडलेली उचल म्हटले नाही आणि ती माझ्या समोर पडली, पण मी तिला मात्र हात लावला नाही. पाटलाला त्या नौकराचा खूपच राग. आणि पाटलानं सांगितलं, गाढवा, तुला अक्कल नाही का? माझ्यासोबत आहेत म्हणजे माझ्या सगळ्या वस्तूंवर तू ध्यान ठेवायचं. माझं मागं काही पडलं आहे का? कोणी मला बघतं आहे का? कोणी काही बोलतं का? या सगळ्या गोष्टीची जबाबदारी तुझ्यावर आहे आणि त्याच्यासाठी तर तुला कामाला ठेवलं आहे आणि म्हणून पाठीमागं चल म्हटलं. तू तर नुसतं जेवढं सांगितलं तेवढंच काम केलं. पाठीमागं चल तर पाठीमागंच चलत राहिला. अरे जे सांगितलं ते करायला पाहिजे होतं की नाही? तो नौकर चुकलं मालक, हो मालक असे शब्द म्हटला आणि परत हात जोडून माफी मागितली. आणि पाटील घोड्यावर बसले. आणि पाटलांनी जाताना त्याला सूचना केली, हे बघ, पाठीमागं काही पडलं, कोणी माझ्यावर लक्ष ठेवून असलं, पाठीमागून कोणी येत असलं तर सगळ्या गोष्टी तू करायच्या, लक्ष ठेवायचं. त्यानं मान हलवली आणि होही म्हटलं आणि पाटील तिथून निघाले. पुढच्या गावाला चाललेले जात असताना झालं असं की एका नदीच्या वरी घोडा चढायला लागला आणि चढत असताना घोड्यानं पाठीमागून त्याची लीद टाकली. घोड्यानं पाठीमागं लीद टाकली. घोड्यानं घाण पाठीमागं टाकली. त्यावेळेस या नौकराला वाटलं की पाटलांनं सांगितलं, आमचं काहीही मागे पडो ते मला आणून दिलं पाहिजे. त्यानं लगेच आपल्या रुमाल काढला. रुमालामध्ये त्या घोड्याची लीद, घोड्याचं शेण जे आहे ते उचललं, रुमालामध्ये घेतलं आणि त्याचं गाठोडं बांधलं आणि परत पाटलाच्या सोबत चालायला. पाटील घोड्यावर पुढे होते. पाटलांनी मागे बघितलं नाही. मागे नौकर होता. चलत चलत पुढच्या गावाला गेले आणि पुढच्या गावाला पाहुण्याच्या इथं मुक्काम होता आणि संध्याकाळी पाटील घोड्यावरून उतरले.
घोड्यावरून उतरल्यानंतर ते पाहुण्याच्या इथं बसले. 4-4 पाहुणे होते आणि त्यांच्या गप्पा चालल्या. तवरक हा सांगकाम्या ते गाठोडं घेऊन आला आणि पाटला पुढे ठेवलं. पाटील म्हणले, अरे हे काय आणलंस? तो म्हटला, पाटील तुम्ही सांगितलं ना, पाठीमागं जे काही पडलं ते उचलून आण. म्हणून तुमच्या घोड्यांनी घाण टाकली, लीद टाकली पाठीमागं आणि ते लीद मी या रुमालामध्ये गाठोडं बांधलं आणि हे तुमच्या समोर आणून ठेवलं. तुमची वस्तू तुम्हाला. पाटलाला खूपच त्याचा राग आला. अरे असा सांगकाम्या नौकर नसल्याला बरा, हा डोक्याला जास्तीचा त्रास देतो आणि असे सांगकामे जर माणसं असतील तर ते माणसाचं चांगलं करण्यापेक्षा ते वाईटच करून जातात. मित्रांनो, इथे गोष्ट थांबवतो, पण गोष्टीचा तात्पर्य एकच आहे की जे माणसं सांगकामे असतात त्यांच्या हातून कधीही चांगली गोष्ट घडत नसते. म्हणून सांगकामे माणसं काही कामाचे नाहीत. इथे थांबतो. गोष्ट जर आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.